नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 17 मार्च 2025 रोजी होणारा इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर विषय भूगोल प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत पहा। इतिहास विषयांच्या दिलेल्या पेपरमधून बोर्डाच्या परीक्षेला 34 गुणांचे प्रश्न आलेले आहेत, त्यामुळं या पेपरची सुद्धा तयारी करा। प्रश्न क्रमांक पहिला, अचूक पर्याय निवडा व विधाने पुन्हा लिहा। सर्व विधानांच्या उत्तरांना टिक करून दिलेलं आहे। विधानांचं व्यवस्थित वाचन करा। व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित प्रश्नांचं वाचन करा। यानंतर प्रश्न क्रमांक 2 पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा। अ गट ब गट। भारताचे दक्षिण टोक उत्तर इंदिरा पॉइंट, ब्राझीलमधील पूर्वेकडील उच्चभूमी गियाना उच्चभूमी, गंगा नदीचा उगम गंगोत्री, ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतरांग। परीक्षेत उत्तर लिहित असताना समोर उत्तर लिहायचं आहे। इथे प्रश्न क्रमांक 1 आणि 2ची उत्तरे लिहून दिलेली आहेत, व्यवस्थित वाचन करा। आता जे आपण प्रश्न पाहिले तीच इथे उत्तरे दिलेली आहेत। परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी असे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे, व्यवस्थित पहा। यानंतर प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तर लिहा, कोणतेही 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अगोदर आपण प्रश्न पाहूया आणि त्यानंतर उत्तरे पाहणार आहोत। भारतात लोकसंख्येचे वितरण कसे आहे? ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्त्या कोणी निर्माण केल्या? भारत व ब्राझील यांपैकी कोणत्या देशाचे दरडोई उत्पन्न कमी आहे? ब्राझीलमधील कोणती दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीस उपयुक्त आहे? भारतातील कोणत्या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात? या 5ही प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहूया। आता प्रश्न क्रमांक 3चे उत्तर पहा। भारतात लोकसंख्येचे वितरण असमान आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, भारत व ब्राझील यांपैकी भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहे। चौथ्या प्रश्नाचं उत्तर, ब्राझीलमधील पाराना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीस उपयुक्त आहे। 5व्या प्रश्नाचं उत्तर, भारतातील पूर्व किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात। यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा काय आहे। नकाशा आराखड्यात दिलेली माहिती भरा व सूची द्या। कोणतेही 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। दक्षिण भारतातील जास्त घनतेचे एक राज्य, पश्चिम किनारपट्टी, भारतातील कमी पर्जन्यमानाचा प्रदेश, ईशान्येकडील सदाहरित वनांचा प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, एक शिंगी गेंडा आढळणारे राज्य। हे जे 6 दिलेले घटक आहेत ते भारताच्या नकाशामध्ये दाखवायचे आहेत। 6 पैकी कोणतेही 4 घटक दाखवल्यानंतर 4 गुण मिळणार आहेत। आता या प्रश्नाचं उत्तर पहा। तुम्हाला नकाशा सेपरेट दिला जाईल पेपरमध्ये। जे 6 घटक दाखवलेले आहेत ते इथे पहा। आपण झूम करून पाहूया। क्रमांक दिलेले आहेत, जे 6 घटक आहेत त्यांचे। 5व्या क्रमांकाला उष्ण वाळवंट, 6व्या क्रमांकाला एकशिंगी गेंडा, 4था क्रमांक दिलेला आहे। त्यानंतर पश्चिम किनारपट्टी दाखवलेली आहे। दक्षिण भारत जास्त घनता राज्य केरळ दाखवलेलं आहे। जे 6 घटक आहेत ते इथे लिहिलेले आहेत आणि त्यांची सूचीसुद्धा दाखवलेली आहे। व्यवस्थित पहा आणि नकाशांचा सराव करा। कंपल्सरी प्रश्न असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील नकाशाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 4 गुणांसाठी दिलेला जो नकाशा आहे त्याचं वाचन करा। जर व्हिडिओ दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा, नकाशा वाचन करता येईल तुम्हाला। यानंतर यावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत ते पहा। या नकाशात वितरणाची कोणती पद्धत वापरली आहे? उत्तरेकडील कोणतेही एक कमी लोकसंख्येचे राज्य सांगा। लोकसंख्येचे अतिदाट वितरण असणारा कोणताही एक प्रदेश किंवा राज्य सांगा। नकाशात किनारी प्रदेशात लोकसंख्या कशी आहे? पश्चिम ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे प्रमाण कसे आहे? लोकसंख्या वितरणाचा कल कसा आहे? हे जे 6 प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आता आपण पुढे पाहू। अतिशय प्रश्न सोपा आहे। पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर, या नकाशात वितरणाची टिंब पद्धत वापरली आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, उत्तरेकडील कोणतेही एक कमी लोकसंख्येचे राज्य
रोराइमा हे आहे. अतिदाट लोकसंख्येचा एक प्रदेश साओ पावलो आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर नकाशात किनारी प्रदेशात लोकसंख्या अधिक आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर पश्चिम ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. सहाव्या प्रश्नाचं व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2-6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते. जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधतात. भारताचे सरासरी आयुर्मान वाढत आहे. चौथा प्रश्न ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर अधिक होतो. या 4 दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. इथे 4ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत, ते आता आपण पाहूया. पहा, 5व्या प्रश्नाचं उत्तर भौगोलिक कारणे लिहा. इथे मुद्दे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्या संबंधित स्पष्टीकरण पण लिहायचं आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. भारत उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे. सम हवामान नाही. तापमान थंडीत कमी असते आणि उन्हाळ्यात अधिक असते. दुसऱ्या प्रश्नाचे मुद्दे ब्राझीलमध्ये युरोपीय वसाहतवाद्यांनी कॉफीचे मळे सुरू केले. गेले 150 वर्षे ब्राझील कॉफीचा प्रमुख उत्पादक देश आहे. सुपीक जमीन, अनुकूल हवामान, वाहतूक सेवा उपलब्ध. तिसऱ्या प्रश्नाचे मुद्दे आधी भारतात रोगराई अधिक होती. हळूहळू वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली. बरेच रोग आता दूर केले जाऊ शकतात. शिवाय बऱ्याच रोगांचे निर्मूलन झाले आहे. स्वच्छ आणि चांगले राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता सुधारली आहे. चौथ्या प्रश्नाचे मुद्दे गंगा नदीच्या काठी अधिक लोकसंख्या आहे. ॲमेझॉन नदीचे मैदान तुलनेने कमी लोकसंख्या आहे. प्रदूषण गंगेकाठी अधिक आहे आणि त्यामुळे प्रभावसुद्धा अधिक लोकांवरच पडेल. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. भारत व ब्राझील नागरी लोकसंख्या टक्क्यामध्ये दिलेली आहे. 2015, 16, 17. त्यावर 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. भारताची 2017ची नागरी लोकसंख्या टक्केवारी किती आहे? कोणत्या देशाची नागरी लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे? दोन्ही देशांच्या नागरी लोकसंख्येचा कल काय दर्शवितो? या दिलेल्या 3ही प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत. शिवाय जोडस्तंभालेख काढून दाखवलेला आहे. या प्रश्नाचं सविस्तर उत्तर पहा. अतिशय प्रश्न सोपा आहे. 6 गुणांसाठी कंपल्सरी बोर्डाच्या परीक्षेसाठी हा प्रश्न असतो. त्यामुळे या प्रश्नाची व्यवस्थित तयारी करा. आता उत्तर पहा. उत्तर पाहूया. हा प्रश्न पाहण्या अगोदर उत्तर पहा. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा. स्तंभालेख काढून दाखवलेला आहे. भारत थोडा पेंटने दाखवलेला आहे. ब्राझील गडद प्रमाण घेतलेलं आहे. 10, 20, 30, 40, 50 साल दाखवलेला आहे आणि वर्ष दाखवलेलं आहे. व्यवस्थित ग्राफ पेपरवर हा आलेख काढा. अतिशय सोपा आहे. आता दिलेल्या 3 उपप्रश्नांची उत्तरे पहा. 32.8% पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ब्राझील आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा. ब्राझीलमध्ये नागरी भागात राहणाऱ्या लोकांची टक्केवारी अधिक आहे, पण ती फार काही वाढत नाही. या उलट भारतात नागरी भागात राहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, पण ती ब्राझीलपेक्षा अधिक दराने वाढत आहे. या प्रश्नाला तर प्रश्न क्रमांक 6 त्यातील आ किंवा आहे हा पण 6 गुणांसाठी प्रश्न असतो. खालील आलेखाचे वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली एक आलेख दिलेला आहे. भारत आणि ब्राझील साक्षरता प्रमाण टक्केवारी. ब्राझील, भारत साल दिलेला आहे. साक्षरता प्रमाण दिलेलं आहे. 1981, 91, 2001, 2011, 2016 यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. 6 उपप्रश्न विचारलेले आहेत. ते कोणते ते पहा. ब्राझीलमधील साक्षरतेचे प्रमाण 2001 मध्ये किती आहे? भारताची साक्षरता कोणत्या दशकात सर्वाधिक वाढली आहे? ब्राझील आणि भारत यांच्या साक्षरतेच्या प्रमाणात 1991 मध्ये किती तफावत दर्शवते? 1981 ते 2016 दरम्यान भारतात साक्षरता किती वाढली आहे? आलेखातील टक्केवारीतील बहुतेक वर्षांतर किती आहे? 6वा प्रश्न निष्कर्ष काढायचा आहे. आता उत्तरे पहा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा. ब्राझीलचे साक्षरतेचे प्रमाण 2001 मध्ये 85% आहे. भारताची साक्षरता 1991-2001 या दशकात सर्वाधिक वाढली आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 30%चे अंतर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर
30% वाढली आहे। 5व्या प्रश्नाचं उत्तर आलेखातील टक्केवारीतील बहुतेक वर्षांतर 10% आहे। 6व्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पहा, निष्कर्ष कोणता काढलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहा। कोणतेही 2 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यातील पहिला, भारतातील लोकसंख्या वितरणाचे स्वरूप स्पष्ट करा। 2, शिक्षकांनी तुम्हाला क्षेत्रभेटीचे नियोजन करायला सांगितले आहे, तर तुम्ही कशी तयारी कराल? या प्रश्नांचे उत्तरांचे मुद्दे इथे दिलेले आहेत। 4 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही 2 उपप्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। इथे मुद्दे दिलेले आहेत, विद्यार्थ्यांनी या मुद्द्यांचं स्पष्टीकरण सुद्धा 2-2 ओळी लिहिणे अपेक्षित आहे, म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळतील। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, 4ही प्रश्नांची इथे उत्तरे दिलेली आहेत। अशा प्रकारे आपण संपूर्ण भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।